गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जूनला मोठी विमान दुर्घटना झाली आणि त्यात बदलापूरचा सुपुत्र आणि त्या विमानाचा क्रू मेंबर दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू झाला। दीपकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। वृद्ध आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते। दीपकचा मृतदेह आणण्यासाठी लगेचच 13 जूनच्या पहाटेला दीपकच्या 2 बहिणी आणि त्याचे भाऊजी गुजरातला विशेष विमानाने रवाना झाले। मात्र आज गेल्या 7 दिवसांपासून त्याच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह मिळत नाहीये। मृतदेह कधी मिळेल याकडे त्याच्या कुटुंबियांचे डोळे लागून राहिलेत। विमानातील बहुतांश क्रू मेंबर, विमानाचा पायलट, को पायलट आणि इतर कर्मचारी अधिकाऱ्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेत। मात्र दीपकच्या मृतदेहाची अजूनही प्रतीक्षाच आहे। विमान दुर्घटनेनंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळे मृतदेह आणण्यात आले होते। दीपकचे कुटुंबीय सध्या ज्या गुजरातच्या गांधीनगर भागातील हॉटेलमध्ये राहत आहे ते हॉटेल हॉस्पिटलपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मात्र दररोज रात्री 2 वाजेपर्यंत त्याचं कुटुंबीय मृतदेह आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर रुग्णालयाच्या आवारात प्रतीक्षेत बसून राहतात। अनेकदा तर त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून आणि तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून दीपकचा मृतदेह आणि DNA अहवालासंबंधी कोणतीही माहिती दिली जात नाही। त्यामुळे दीपकच्या कुटुंबियांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय। दीपकने विमानाचा क्रू मेंबर ते विमानाचा पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं। त्यासाठी तो अथक मेहनतही घेत होता। त्याच्या आईवडिलांना त्याचा अभिमान वाटत होता। मात्र या दुर्घटनेनं पाठक कुटुंबियांच्या सगळ्या स्वप्नांची राख झाली। आपल्या मुलाची वैमानिक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या वृद्ध आईवडिलांना आज आपल्या मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या मृतदेहाची गेल्या 7 दिवसांपासून वाट बघावी लागतीये। दीपकचे आईवडील आपला मुलगा गुजरात लंडनचा प्रवास करून सुखरूप आपल्या घरी येईल अशी आस लावून बसले होते। मात्र त्या आईवडिलांना आज आपल्या मुलाचा मृतदेह कधी येईल आणि तो आला जरी त्याचं शेवटचं तोंड पाहता येईल की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही शोधून न सापडणारे हे दुःख कुणाच्याही वाट्याला येऊ नये हीच अपेक्षा। पब्लिक मीडिया, बदलापूर।